नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के विषयी काही महत्त्वपूर्ण अशा 30 प्रश्नांची माहिती घेणार आहोत. जे की 30 प्रश्न तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, सिलब्धीकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य कोणत्या भाषेतील आहेत? उत्तर आहे तामिळ भाषेतील. सिलब्धीकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य तामिळ भाषेतील आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, त्रिपिटकमधील 3 पिटक कोणते आहेत? त्रिपिटकमधील 3 पिटक कोणते आहेत? तर उत्तर आहे 1 विनय पिटक, 2 अभिधम्म पिटक आणि 3 सुत्त पिटक ही त्रिपिटकमधील पिटके आहेत. विनय पिटक, अभिधम्म पिटक, सुत्त पिटक ही त्रिपिटकमधील 3 पिटक आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कोणी लिहिले आहे? तर उत्तर आहे कालिदास. कालिदास यांनी अभिज्ञान शाकुंतल हे नाटक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, जीवक हा प्रसिद्ध वैद्य कुणाच्या दरबारात होता? जीवक हा प्रसिद्ध वैद्य कुणाच्या दरबारात होता? तर उत्तर आहे बिंबिसार. बिंबिसार या राजाच्या दरबारामध्ये जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. प्रश्न क्रमांक 5 आहे, चरक संहिता व सुश्रुत संहिता हे ग्रंथ कोणी लिहिले आहेत? चरक संहिता व सुश्रुत संहिता हे ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत? तर उत्तर आहे चरक. चरक यांनी चरक संहिता व सुश्रुत संहिता हे ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, पंचसिद्धांतिका हा खगोलशास्त्रीय ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? पंचसिद्धांतिका हा खगोलशास्त्रीय ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर उत्तर आहे वराहमिहिर यांनी पंचसिद्धांतिका हा खगोलशास्त्रीय ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, तक्षशिला हे प्राचीन शहर कोणत्या देशात आहे? तक्षशिला हे प्राचीन शहर कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे पाकिस्तान या देशामध्ये तक्षशिला हे प्राचीन शहर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, वाराणसी हे शहर कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये वसलेले आहे? वाराणसी हे शहर कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये वसलेले आहे? तर उत्तर आहे वरणा व असी नदी या 2 नद्यांच्या मध्ये वाराणसी हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर उत्तर आहे महर्षी कणाद यांनी वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना कोणी केलेली आहे? उत्तर आहे आद्य शंकराचार्य यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी मठांची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतामध्ये काय म्हटले जाते? उत्तर आहे चिनांशुक. चिनांशुक असे चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतामध्ये म्हटले जात असते. प्रश्न क्रमांक 12 आहे, फाहियान आणि युआन स्वांग हे बौद्ध भिक्खू प्रवासी कोणत्या देशाचे आहेत? उत्तर आहे चीन. चीन या देशाचे फाहियान आणि युआन स्वांग हे बौद्ध भिक्खू प्रवासी आहेत. प्रश्न क्रमांक 13 आहे, महावंस व दीपवंस हे ग्रंथ
कोणत्या भाषेतील आहेत? उत्तर आहे पाली. पाली या भाषेतील महावंस आणि दीपवंस हे ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, अनुराधापूर हे शहर कोणत्या देशात आहे? अनुराधापूर हे शहर कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे श्रीलंका या देशामध्ये अनुराधापूर हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मुजिरिस हे प्राचीन बंदर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे केरळ. केरळ या राज्यामध्ये मुजिरिस हे प्राचीन बंदर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे? सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर उत्तर आहे सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जात असतो. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या घराण्यातील राजे त्यांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावत असत? उत्तर आहे सातवाहन घराण्यातील राजे हे त्यांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावत असत. प्रश्न क्रमांक 18 आहे, सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? उत्तर आहे प्रतिष्ठान पैठण या ठिकाणी असलेली सातवाहन घराण्याची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रातील कोणता घाट सातवाहन काळात तयार झालेला आहे? प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रातील कोणता घाट सातवाहन काळात तयार झाला आहे? तर उत्तर आहे नाणेघाट. हा घाट सातवाहन काळात तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, त्रिसमुद्रतोयपितवाहन म्हणून कोणत्या राजाचा उल्लेख करण्यात येतो? उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी या राजाचा उल्लेख त्रिसमुद्रतोयपितवाहन असा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 21 आहे, गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? उत्तर आहे राजा हाल यांनी गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, वाकाटक घराण्याची स्थापना कोणी केली? उत्तर आहे विंध्यशक्ती यांनी वाकाटक घराण्याची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, वाशिम जिल्ह्याचे जुने नाव काय? उत्तर आहे वत्स्यगुल्म हे वाशिम जिल्ह्याचे जुने नाव आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोल्हापूर शहराला वाकाटक काळात कोणत्या नावाने ओळखले जात असे? कोल्हापूर शहराला वाकाटक काळात कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर उत्तर आहे कुंतल या नावाने कोल्हापूर शहराला वाकाटक काळात ओळखले जात असे. प्रश्न क्रमांक 25 आहे, सेतुबंध महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? सेतुबंध महाराष्ट्री प्राकृतिक भाषेतील ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? उत्तर आहे दुसरा प्रवरसेन यांनी सेतुबंध महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे? उत्तर आहे पहिला पुलकेशी यांनी चालुक्य घराण्याची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे? उत्तर आहे दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राज्याचे बांधलेले आहे? वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राज्याने बांधलेले आहे? तर उत्तर आहे कृष्ण पहिला या राज्याने वेरूळचे पहिले प्रसिद्ध कैलास मंदिर बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, पल्लव राजघराण्याची राजधानी कोणती होती? उत्तर आहे
कांचीपुरम. कांचीपुरम ही पल्लव राजघराण्याची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 30 आहे, पांड्य राज्याची राजधानी कोणती होती? तर उत्तर आहे मदुराई. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.